संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आता पुढचा तपशील। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपास अधिकाऱ्यांनी 5 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत। हे साक्षीदार कोण आहेत ते अद्याप तपास यंत्रणांच्याकडून सार्वजनिक करण्यात आलेलं नाही। त्यामुळे 5 गोपनीय साक्षीदारांच्या माध्यमातून तपास यंत्रणांनी संतोष देशमुख याच्या हत्येचा कट कुठे, कसा, कधी रचला गेला आणि त्याची अंमलबजावणी झाली याचा तपशील गोळा केला आहे। सरकारी यंत्रणांच्याकडून होणाऱ्या तपासामध्ये हा तपशील महत्त्वाचा ठरेल। गोपनीय साक्षीदार क्रमांक 1 म्हणतो की तिरंगा हॉटेलवर जेवण करताना साक्षीदाराच्या सोबत आरोपींमधलं संभाषण झालं, त्याची माहिती देण्यात आली। दुसऱ्या साक्षीदारानं सांगितलंय की 6 डिसेंबरला आवादा कंपनीतली मारहाण आणि खंडणीच्या धमकीविषयीचा जबाब दिला। तिसरा साथीदार म्हणतो वर्चस्वासाठी कराड खंडणी मागतो आणि दिली नाही तर अपहरण किंवा मारहाण करतो। चौथ्या साक्षीदाराच्या संदर्भातलाही तपशील समोर आहे। कराडच्या अटकेनंतर आंदोलन करणारे त्याच्या टोळीतलेच असल्याची साक्ष समोर आली आहे। बापू अंधळे हत्या प्रकरणात कराडच्या सांगण्यावरून आपल्याला विनाकारण अडकवल्याचा साक्षीदार चौथा यानं तपशील दिला आहे।